नोकरी केली नाही। नोकरी एक तर जगण्याचं साधन होतं आणि ते स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांनी गावचा पोरगा म्हणून त्यांना धरून आणला आणि बाबा तू काम कर अशा पद्धतीनं या ठिकाणी कामाला लावलं। त्या संधीचं सोनं पांडुरंगजी देडे यांनी स्वतःसाठी केलं नाही तर समाजासाठी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आज त्यांचे भाऊ इथंच नोकरीला आहेत। म्हणजे अशा पद्धतीनं कुटुंब उभा करण्याचं काम, त्यांना शिक्षण देण्याचं काम, त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम आणि हे करत करत सामाजिक चळवळीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार पुरोगामी विचार स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांनी पेरला तो पुढे घेऊन जाण्याचं काम ते त्या ठिकाणी सातत्याने करतायत। आज सगळ्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे। सेवानिवृत्त झालेले असले तर ते पूर्ण वेळ या कामामध्ये त्यांनी झोकून दिलेला आहे आणि म्हणून संस्था म्हणून कधी त्यांच्या कामामध्ये आम्ही आडकाठी आणली नाही किंवा देडे आज नव्हता कामावर नव्हता कुठे गेलता असं कधी विचारलं नाही। कारण हे होतं की त्यांनी कामाला प्राधान्य दिलं। या अगोदर माझी जबाबदारी मी पूर्ण करेन आणि मग मी बाहेरचं काम करील अशा पद्धतीनं त्यांनी ज्यादा वेळ देऊन संस्थेचं काम कधी थांबू दिलं नाही। अशा पद्धतीनं स्वतःला झोकून देऊन काम करणारे गावलिया आज आपल्यामधून जरी सेवानिवृत्त होत असला तरी शेवटच्या श्वासापर्यंत ते दुसऱ्यासाठीच लढत राहतील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं या ठिकाणी आहे। आणि म्हणून येणाऱ्या पिढीला ही माणसं माहीत झाली पाहिजे, येणाऱ्या पिढीला माणसं कळली पाहिजेत आणि म्हणून साठी त्यांच्या सहकार्याने आज हे पांडुरंगजी देडे विशेषांकाचं प्रकाशन करण्याचं ठरवलं आणि त्याला सुद्धा खंबीर साथ आपण सर्वांनी दिली। ज्यांनी ज्यांनी लेख दिले त्यांचे मी आभार मानतो, ज्यांचं साह्य लाभलं त्यांचे बी आभार मानतो। विशेषतः करून चव्हाण सर या वयामध्ये सुद्धा ही सगळी धडपड त्यांचा विचार आता तुम्हाला त्यांनी सांगितला ते घेऊन या ठिकाणी काम करतायत, त्यांचेही मी विशेष आभार या ठिकाणी मानतो। आणि निश्चितपणानं अशी माणसं पुढे गेली पाहिजेत, जपली पाहिजेत आणि म्हणून तोही दृष्टिकोन स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेबांचा होता आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं सहकार्यानं मी सुद्धा त्या ठिकाणी वाटचाल करतोय हेही आपल्याला त्या ठिकाणी सातत्यानं प्रकर्षानं जाणवतंय। म्हणून ही आपल्या सर्वांचं सहकार्य आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी असतो, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतोय। जास्त बोलण्याचा